Hello everyone. In the previous lecture, we already seen that what is the concept of control chart and types of control charts. Okay, there are two types of control charts, such as control charts for variable, and second one is control charts for attributes. Okay, in the first type, that is control chart for variable, there are two types of control charts for variables, such as mean chart, and second one is range chart. Okay, uh, in this lecture, or this page is about what are the steps have to be taken into the consideration of construction of mean chart, that is x bar chart, and construction of range chart, that is r chart. ओके, म्हणजे काय की आता हे जे पेज आहे ते कशासाठी संबंधित आहे बघा, की मीन चार्ट आणि रेंज चार्टचे कन्स्ट्रक्शन आहे. याचा अर्थ तो तुम्हाला ग्राफ कसा ड्रॉ करायचा किंवा कंट्रोल चार्ट कसा ड्रॉ करायचा आहे याचा संबंधित आहे. ओके, आता फर्स्ट स्टेप याच्यामध्ये काय दिलेत बघा, तर या टेबलपासून कन्सिडर करा, कारण त्यांनी बुकमध्ये कसं दिले की सॅम्पलिंगपासून दिलेला आहे. मग तुम्हाला तसा क्वेश्चन तुम्हाला विचारत नाही, तर हा तुम्हाला टेबलपासून तुम्हाला स्टेप्स करणं गरजेचं आहे. ओके, this table is about mean chart and range chart. First row is about sample number 1 2 3 up to k. ओके, के पर्यंत सॅम्पल दिलेत, आपण एन पर्यंत लिहिले तरी चालू शकतो. ओके, स्मॉल एन सॉरी कॅपिटल एन, कारण कॅपिटल एन आणि स्मॉल एन याच्यामध्ये डिफरन्स आहे, तो तुम्हाला या पॉईंटमध्ये कळेल काय आहे तो. ओके, आता सेकंड रो इज अबाउट मीन ऑफ फर्स्ट सॅम्पल, मीन ऑफ सेकंड सॅम्पल, which are denoted respectively x bar 1, x2 bar, x3 bar up to xk bar अशा पद्धतीने दिलेले आहेत. ओके, अँड रेंज दॅट इज r1 r2 r3 rk पर्यंत तुम्हाला रेंज दिलेले आहेत. तर इतकी इन्फॉर्मेशन दिल्यानंतर तुम्हाला हा कन्स्ट्रक्शन ऑफ मीन चार्ट व कन्स्ट्रक्शन ऑफ रेंज चार्ट कसं करायचं आहे ते तुम्हाला याच्यामध्ये कळेल. ओके, हे तुमचं एक्झाम्पल असेल, लक्षात घ्या, हे तुमचा क्वेश्चन असेल. ओके, आता इथली फर्स्ट स्टेप ही कन्सिडर करा. ओके, कॉम्प्युटेशन ऑफ ग्रँड मीन अँड मीन ऑफ रेंज, दॅट इज कॅल्क्युलेशन ऑफ मीन ऑफ मीन्स अँड मीन ऑफ रेंज. आता ग्रँड मीन याचा अर्थ काय, तर मीन ऑफ मीन्स. आता याचा अर्थ लक्षात घ्या, मीन ऑफ मीन्स म्हणजे काय, याच्या सेमिस्टर 3 मध्ये तुम्ही काय करत होता की ग्रँड एक्स बार कॅल्क्युलेट करत होता, म्हणजे मीन कॅल्क्युलेट करत होता. ओके, तर मीनचा फॉर्म्युला काय होता, एक्स बार इज इक्वल्स टू समेशन एक्स डिवाइड बाय एन असा होता. आता तुम्हाला ग्रँड मीन कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय, तर मीन ऑफ मीन्स कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय, तर आता तुम्हाला या ठिकाणी मीन दिलेले आहेत टेबलमध्ये. ओके, सेकंड रो बघा, तर मीन दिलेले आहेत, तर त्यांचा पुन्हा तुम्हाला मीन ड्रॉ कॅल्क्युलेट करायचा म्हणजे काय, तो होईल एक्स डबल बार होईल. म्हणजे काय, एक्स डबल बार याचा अर्थ फॉर्म्युला काय होणार, समेशन एक्स बार डिवायडेड बाय एन. फक्त एक्सला बार असेल, कारण आता या ठिकाणी एक्स म्हणजे व्हॅल्यू नसणार आहेत, तर तो तुम्हाला मीन असणार आहे, तर मीनची सम करा अपॉन एन करा, किंवा आपण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला त्याने पुन्हा लक्षात येऊ शकेल. आणि सेकंड स्टेप काय सांगितले बघा, ॲट आर बार म्हणून सांगितले. आर बार नथिंग बट फॉर्म्युला कसा होईल, एक्स बारचा फॉर्म्युला आपला काय होतो, समेशन एक्स डिवाइड बाय एन होतो, तसंच आर बार काय होईल, समेशन आर डिवायडेड बाय एन होईल. ओके, आता ही फर्स्ट स्टेप असेल. सेकंड स्टेप बघा, कम्प्युटेशन ऑफ कंट्रोल लिमिट्स. आता प्रत्येक कंट्रोल चार्टमध्ये 3 लिमिट्स असतात. ओके, फर्स्ट वन इज CL, सेकंड UCL, थर्ड वन इज LCL. आता प्रत्येक चार्टमध्ये यांचं कॅल्क्युलेशन डिफरंट असेल, याचे फॉर्म्युले वेगवेगळे आहेत, तर ते कसे फॉर्म्युले दिलेले आहेत बघा, फक्त लक्षात ठेवा. फर्स्ट लिमिट फॉर मीन चार्ट बघा, सेंटर लिमिट ड्रॉ ॲट एक्स बार डबल एक्स बार सॉरी, याचा अर्थ एक्स बार डबल एक्स बारची व्हॅल्यू, एक्स डबल बारची व्हॅल्यू जी येईल, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 25 असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते ड्रॉ करायचं आहे मीन कंट्रोल चार्टमध्ये. त्या ठिकाणी हा तुमचा 25 पॉईंट असेल, तर त्या ठिकाणी तुमची CL ड्रॉ करायचे. ओके, तर UCLचा फॉर्म्युला बघा, UCL
इज इक्वल्स टू एक्स डबल बार प्लस A2 आर बार. याचा अर्थ काय बघा, या ठिकाणी दिलेलं आहे एक्स डबल बार प्लस A2 इंटू आर बार. आता आर बार एक्स डबल बार म्हणजे या फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट केलेलाच आहात आणि आर बार याचा अर्थ या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलाच आहात. ओके. आता राहिला फक्त प्रश्न A2चा. तर A2 इज अ कॉन्स्टंट अँड डिपेंड्स ऑन सॅम्पल साईज. A2 हा काय असतो बघा, कॉन्स्टंट असतो. कॉन्स्टंट म्हणजे जशी पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते 22/7, त्या पद्धतीनं A2 इज ऑल्सो अ कॉन्स्टंट अँड डिपेंड्स ऑन अ सॅम्पल साईज. आता सॅम्पल साईज याचा अर्थ काय बघा, तर स्मॉल एन असतो सॅम्पल साईज आणि कॅपिटल एन याचा अर्थ काय, पॉप्युलेशन साईज असते. पॉप्युलेशन साईज आणि स्मॉल एन सॅम्पल साईज असते. तर सॅम्पल साईज नथिंग बट total number of units included in this population, included in each sample. म्हणजे काय बघा, लक्षात घ्या की स्मॉल एन याचा अर्थ स्मॉल एन ची व्हॅल्यू समजा 100 असेल, तर प्रत्येक सॅम्पलमध्ये किती युनिट्स चेक करायचे आहेत तुम्हाला, तर 100 युनिट्स चेक करायचे आहेत. लक्षात घ्या. द फर्स्ट सॅम्पल असेल तर या फर्स्ट सॅम्पलची साईज 100 म्हणजे काय, तर टोटल नंबर ऑफ युनिट्स दॅट इज 100 युनिट्स कन्सिस्टेड इन फर्स्ट सॅम्पल. ओके, असं त्याचा अर्थ आहे. तर याचा अर्थ काय बघा, तर सॅम्पल साईजनुसार हा तुमचा A2 चेंज होतो. लक्षात घ्या. म्हणजे काय, स्मॉल एनची व्हॅल्यू जर समजा 5 असेल तर A2 तुमचा काहीतरी असेल 0.58 असतो. ओके. एनची व्हॅल्यू 6 असेल तर A2 तुमचा लगेच चेंज होतो. मग तुम्हाला एक्झाम्पलमध्ये एनची व्हॅल्यू काय दिलेली आहे किंवा एनची व्हॅल्यूवरून तुम्हाला A2 हा दिला जातो कॅल्क्युलेशनमध्ये. ओके, तर तो तुम्ही A2 कॅल्क्युलेशनमध्ये घ्या. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला A2 ची व्हॅल्यू दिली जाईल. ओके. आता लिहिलेलंच आहे बघा या ठिकाणी, A2 इज या ठिकाणी लिहिलेलंच आहे बघा, A2 is a constant and depends upon sample size L. ओके. आता सेकंड बघा, construction of range chart or calculation of 3 limits for range chart. ओके, रेंज चार्टचे 3 लिमिट्स काय दिलेत बघा. CL काय दिलं बघा, CL ड्रॉ ॲट आर बार, म्हणजे आर बारची व्हॅल्यू तुम्ही इथे या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. UCL ड्रॉ ॲट D4 आर बार असं दिले, D4 आर बार अँड ड्रॉ LCL ॲट D3 आर बार. आता UCL काय सांगितलं बघा, D4 आर बार आणि लास्ट LCL D3 आर बार. याच्यामध्ये आर बारची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, फक्त D3 and D4 is also depend on sample size and it will be given in your example. ओके. ती एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिली जाते D3 and D4 सुद्धा. म्हणजे मीन चार्टमध्ये कोणता कॉन्स्टंट होता, A2 होता आणि रेंज चार्टमध्ये कोणते कॉन्स्टंट होते, D3 आणि D4 होते. ओके, हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिले जातात. जो चार्ट आलेला आहे त्यानुसार तुम्हाला त्याचे कॉन्स्टंट्स दिले जातील. मीन चार्टसाठी बघा, मीन चार्टसाठी कोणता कॉन्स्टंट लागतो, A2 लागतो. तर मीन चार्ट जर ड्रॉ करा असा क्वेश्चन आलेला असेल, आता मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये असा क्वेश्चन विचारणार नाही, पण कॅल्क्युलेशन्स तुम्हाला विचारू शकतात. ओके, त्यामुळे A2 हा मीन चार्टसाठी आहे आणि आर चार्टचं जर कॅल्क्युलेशन असेल तर तुम्हाला D3 आणि D4 दिला जाईल. ओके. आता नेक्स्ट स्टेप काय बघा, कॅल्क्युलेशन झाल्यानंतर प्लॉटिंग ऑफ मीन चार्ट अँड प्लॉटिंग ऑफ रेंज चार्ट. आता दोन ग्राफ, जर तुमची रेग्युलर एक्झाम असते तर 2 चार्ट एकाच वेळेला ड्रॉ करावे लागतात. म्हणजे काय, मीन चार्टसाठी एक आणि रेंज चार्टसाठी. ओके. मग आता प्लॉट कसा करायचा आहे बघा,
Take a sample numbers on x-axis and mean values on y-axis. म्हणजे काय बघा, एक्स ॲक्सिसला सॅम्पल नंबर्स घ्यायचे, सॅम्पल नंबर, आणि वाय ॲक्सिसला काय घ्यायचे तर मीन्स घ्यायचे. ओके, म्हणजे हे तुम्हाला सॅम्पल नंबर दिलेत आणि मीन तुम्हाला दिलेले आहेत. ओके, तर मीन चार्टबद्दल हे झालं. आता याच्यामध्ये जे काय तुमचे सेंट्रल लिमिट असेल किंवा UCL असेल या ठिकाणी तुम्ही ड्रॉ करायचे. LCL. ओके, आता हे 3 लिमिट्स जर तुमचे प्लॉट केलेला असाल तर तुम्ही हे जे मीन दिलेले आहेत, ओके, ते याच्यामध्ये तुम्ही प्लॉट करायचे आहेत, म्हणजे अशा पद्धतीने. ओके, सगळे प्लॉट केल्यानंतर सगळे युनिट किंवा सगळे प्रोडक्ट जर तुमचे UCL LCL च्या मध्ये आलेले असतील तर तुमची प्रोडक्शन प्रोसेस कशी असेल, अंडर कंट्रोल असेल. एक जरी पॉईंट तुमचा म्हणजे मीन जो दिलेला आहे त्यातला एक जरी पॉईंट याच्या बाहेर जात असेल, म्हणजे इथे जात असेल, तर याचा अर्थ काय, आउट ऑफ कंट्रोल. लक्षात घ्या. ते एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला सांगेल. ओके, सेकंड काय बघा, प्लॉटिंग ऑफ आर चार्ट. आता आर चार्टचे जे काही लिमिट्स तुम्हाला दिलेले आहेत किंवा कॅल्क्युलेट केलेलं आहात तुम्ही, तर ते रेंज चार्टसाठी तुम्हाला ड्रॉ करायचे. आता रेंज चार्टसाठी तुमचा हा तुमचा CL असेल, हा UCL असेल आणि हा LCL असेल. ओके, आता जे काही तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे R बार, D4 R बार आणि D3 R बार, हे तुम्हाला या ठिकाणी प्लॉट करायचं आहे. आणि सगळे रेंजचे पॉईंट आहेत, हे बघा रेंज चार्टमध्ये सगळे रेंजचे पॉईंट तुम्हाला प्लॉट करायचे आहेत. या पद्धतीनं सगळे पॉईंट जर अंडर UCL LCL आले असतील तर अंडर कंट्रोल म्हणा, एक जरी पॉईंट बाहेर गेला असेल तर आउट ऑफ कंट्रोल म्हणा. ओके, ॲक्च्युअल कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला चांगलं हे लक्षात येऊ शकेल, किंवा तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून हे तुम्ही घेऊ शकता. बघा, याच्यामध्ये ही फर्स्ट स्टेप असेल, सेकंड स्टेप कॅल्क्युलेशन, थर्ड स्टेप प्लॉटिंग, and last fourth is for conclusion असं लिहू शकता तुम्ही. Conclusion, what is the conclusion of control chart? That is whether or you have to decide whether the production process is under control or out of control. That is, if all the points are under UCL and LCL, then you have to conclude that the production process is under control. Otherwise, if any one point goes beyond to the UCL or LCL, then you have to conclude that the production process is out of control. Okay, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन्स कसे असतात ते आपण पाहू.